कारले म्हटलं की लगेच कडू वाटतं ना. तर मी आज तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे की घरातील लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील. एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवाल, इतकी कुरकुरीत आणि टेस्टी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कारली फ्राय. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर कारली फ्राय बनवण्यासाठी मी इथे 5 ते 6 कारली घेतलेली आहे. ती छान स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला असं बारीक कट करून घ्यायचं आहे. एकदम बारीक काप करायचे आहे, जास्ती जाडसर काप नाही करायचे आहे, नाहीतर आपली कारली फ्राय कुरकुरीत नाही होणार. बघा, अशा प्रकारे छान असं बारीक कट करून घ्यायचं. छान अशी बारीक कप करून झाली की त्यामधलं आपल्याला बी आता काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल बी तर असू द्या, पण घरातील लहान मुलांना नकोसे वाटतात म्हणून हे काढून घेतलेत बी. अशा प्रकारे आपल्याला कारल्यातील बी काढून घ्यायची आहे. कारल्यातील सर्व बी काढून झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये 1 ग्लास पाणी घालून आणि 1 टेबलस्पून मीठ घालून ती कारली 10 ते 15 मिनिट आपल्याला झाकून ठेवायची आहे, म्हणजे त्यातला कडूपणा कमी होतो. बऱ्याच जणांना कारल्यातील कडूपणामुळे कारली खायला अजिबात आवडत नाही, पण कारली खूप हेल्दी आहे. आपलं शुगर कंट्रोल पण करतं आणि डायजेशन पण इम्प्रूव्ह करतं. जर अशा प्रकारे केलं तर घरातले सगळे आवडीने खाते. तर आता 15 मिनिट नंतर आपल्याला ही कारली छान अशी हलक्या हाताने पिळून घ्यायची आहे. त्यातलं एक्स्ट्रा पाणी आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. तर मी इथे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला तेल जास्ती गरम पण नाही करत आहे, मीडियम गरम करून घ्यायचं आहे. तर जास्ती गरम केलं तर आपलं कारली जळून जाणार आणि कमी गरम झालं तर आपली कारली कुरकुरीत नाही होणार, म्हणून आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे. त्यात मी थोडी हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यामुळे रंग छान येतो. आता आपल्याला यामध्ये हळूहळू कारली टाकून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवर त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. छान अशी गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी झाल्यानंतरच आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कारली अजिबात आवडत नसेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला अजिबात कडूपणा जाणवणार नाही. वरून इतकी क्रिस्पी आणि टेस्टी की तुम्हालाही वाटेल खरंच ही कारली आहे का. आता कारली छान अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे. आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत होतात. अशाच प्रकारे आपल्याला बाकीची पण कारली आता फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे आपली सर्व कारली फ्राय करून झालेली आहे. आता आपण त्यावरती टाकण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. या मसाल्यामुळे आपली जी कुरकुरीत कारली आहे ती खूप टेस्टी लागणार आणि चटपटीत लागणार चवीला. तर बघा, मी इथे अर्धा टेबलस्पून तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडा चाट मसाला घेतलेला आहे. हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण तयार केलेला मसाला आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे. बघा, मसाला टाकून झाला की आपल्याला तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे खूप छान चटपटीत आपली कारली फ्राय लागतात चवीला. तर कारली बघा आपली किती कुरकुरीत झाली. परत एकदा सांगते, जर कारली अजिबात आवडत नसेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीजसाठी अस्सल मराठी रसोईला फॉलो करायला मात्र विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.